हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे दीपाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही आईसी वेद देत ग्वाही तेने साधते साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधनी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संतांची श्री चरण संतांची श्री चरण संतांची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने एकनाथ महाराज म्हणताय बरं का मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कनकेश्वर पायरी अवतरला स्वामी कनकेश्वर पायरी कनकेश्वर पायरी अवतरला स्वामी कनकेश्वर पायरी कनकेश्वर पायरी अवतरला स्वामी रघुनाथ नाम धरुनी स्वानंद मार्ग दावी रघुनाथ नाम धरुनी स्वानंद मार्ग दावी रघुनाथ नाम धरुनी रघुनाथ नाम धरुनी स्वानंद कनकेश्वर पायरी अवतरला स्वामी रघुनाथ नाम धरुनी स्वानंद मार्ग दावी हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देत ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधते साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्या परम पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या
श्री क्षेत्र कणकेश्वराच्या पायथ्याशी वसलेल्या श्री क्षेत्र पिंपळगाव कोंझिरा या इतिहासाने नोंद घ्यावी अशा तीर्थक्षेत्रामध्ये 56वा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू सच्चिदानंद संत रघुनाथ बाबांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातोय आणि येत्या 7 दिवस अनेक मान्यवरांच्या कीर्तनांची मेजवानी आहे आणि या कीर्तन सप्ताहाचं हरिनाम सप्ताहाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं पहिलं कीर्तन पुष्प पहिलं हरी कीर्तन सेवेचं पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आपणा ब्रह्मवृंदांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल. आज आदरणीय परमपूजनीय रामप्रसाद बाबा कवडे या महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं तसं पाहतो बाबांचं मार्गदर्शन गावाला लाभतंय आणि हेच मार्गदर्शन अखंड बाबांना शक्य आहे तोपर्यंत त्यांनी आम्हाला द्यावं हीच त्यांच्या चरणी साष्टांग विज्ञापना. विठ्ठल विठ्ठल. बघा अनेक मान्यवर म्हणण्यापेक्षा अनेक अनुभवी माणसं या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत. तुम्ही सगळे त्र्यंबकेश्वराची पिंपळगाव कोंझिऱ्यातून वारी करणारे माणसं आहात. तुम्ही कानानं परिपक्व झालेले माणसं आहात. मामा थोडा विको कमी करा मला बॅक येते. असं आहे का बर. तुम्हाला 1 ग्रॅम सोनं आणि 24 कॅरेट सोनं चांगलं कळतं. तुम्हाला 24 कॅरेट सोनं समजावून सांगावं इतका मी ज्ञानी नाही आणि इतकी तुम्ही अज्ञानी नाही. विठ्ठल विठ्ठल मग मला सांगायचा मुद्दा इथं सगळे ज्ञानी महात्मे बसलेले आहेत. हरिनाम अखंड हरिनाम सप्त्याचं बाबा पहिलं कीर्तन असतं नामपर. मग पहिलं कीर्तन नामपर असतंय आणि अरे श्री हरी तू तर हरिप्राप्तीशी उपाय अभंग घेतला तुला डोकं आहे का हा प्रश्न हुशार माणसांच्या डोक्यात येऊ शकतो. पण ज्या अर्थी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आदिनाथ उमा बीज प्रगटले ह्या गुरु परंपरेच्या नियमानुसार फेटा माझ्या डोक्यावर आहे म्हणजे मला डोकं निश्चित आहे. विठ्ठल 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 प्रश्न तिथंच राहिला. जर पहिला दिवस नामपर आहे तर अभंगात नाम असा उल्लेख कुठंच नाही. माऊली आपला परमार्थच आहे गहन गुज गूढ म्हणून अभंगात नाम सुद्धा गूढ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा जास्त फापट पसार करायचं नाही. वेळ कमी आणि मला कधी वेळ पुरत नाही. बघा आपली महाराष्ट्र भूमी संतांची भूमी बरोबर. उत्तर प्रदेशकडे गेले ती देवभूमी सौराष्ट्र. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी. महाराष्ट्र लय लांब झाला. महाराष्ट्र लय लांब झाला. आपलं पिंपळगाव कोंझिरा आपलं श्री क्षेत्र कळस आणि आपलं श्री क्षेत्र चिकणी. आपल्याला अगस्ती बाबा जवळ आहे. सद्गुरू भागवत बाबा सद्गुरू रघुनाथ बाबा सद्गुरू सुभाषपुरी बाबा आणि आपले अगस्ती महाराज धौम्य ऋषी महाराज या साधू संतांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या साधनेनं पुनीत झालेल्या
आत्मतत्वाकडे बोट दाखवणाऱ्या भूमीत आपण जन्माला आलो, हे आपलं फार मोठं भाग्य म्हणावं लागेल. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 पवित्र ते कुळ पावन तो जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. थोडं ट्रॅक सोडून जाणार नाही. एक सांगतो, आज पहिल्यांदा एवढं परफेक्ट धोतर मला बांधता आलंय. पहिल्यांदा हा. आणि आज पहिल्यांदा दिलीप मामांनी योग्य ठासून प्रमाण दिलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल या पावन संतांच्या भूमीत आपण आहोत. आणि आज हे सांगायची गरज पडली माऊली. हे जे पुढे भाऊ आहेत आपले उभे, जे आपलं चित्रीकरण करताय, हे धर्माला साथ देत आहे, धर्माला सहाय्य करताय. आणि त्यांच्यासाठी हे काळाची गरज आहे. आज हे धर्माचं वातावरण बारीक मुलांच्या, माझ्यासारख्या तरुण पिढीच्या, नितीन महाराज आपल्यासारख्या तरुण माणसांच्या मनावर खरं आत्मचिंतन बिंबवण्याची गरज आहे. आणि त्याला हे चित्रदर्शन करणारे, चित्रफित रेकॉर्ड करणारे भाऊ सहाय्य करताय. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आपण करू. आणि या आपल्या अभंगाकडे यायचं आपल्याला. बघा, संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी, नवे नवे भारत भूमी ही संतांची भूमी. भारताला विश्वगुरु ही पदवी का प्राप्त झाली, का आहे, हे विचार करण्याची आज गरज आली. एक वाक्य सांगून जातो सुरुवातीलाच. माऊली, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना जर परमार्थ व्यवस्थित कळाला तरच त्याचा प्रपंच सुखाचा होतो. नाही तर 3 13 9 12च. विठ्ठल 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 या संतांच्या भूमीला वारकरी संप्रदायापर्यंत आपण येऊन पोहोचलो. पण वारकरी संप्रदायाचं तत्व, वारकरी संप्रदायाचा मूळ सिद्धांत जो आहे तो आज समजून घेण्याची काळाची गरज आहे. भाऊ, तुम्ही आळंदीत शिक्षण घेतलेलं असाल. त्या आळंदीमध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था आहे. तुमच्या पखवाज शिक्षणासाठी कोणीतरी गुरुजी असतील. त्यांनी तुमच्या हाताला धरला असेल आणि पहिला बोल तुम्हाला तिटक शिकवला असेल. बरोबर ना? या 2 बोटानं ती, या नट क, असंच आहे ना. मला काहीच माहीत नाही त्यात, गेलोच नाही संस्थेत. विषय काय? या डोळ्यानं दिसणाऱ्या पखवादावर बोट लावायला सुद्धा गुरुची गरज आहे बाबा. मी कपडे घालीत नव्हतो तेव्हापासून तुम्ही मला पाहता. आणि आज फेटा बांधलाय तरी तुम्ही मला पाहता. या मधल्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी माझ्या आयुष्यात गुरुचंच काम केलंय. मला टाळ वाजवायला, आपल्याला टाळ वाजवायला शिकवायला सुद्धा गुरुची गरज लागली. टाळ कसा धरायचा हे जर समजलं नाही भाऊ, लई याला बोट फोडले मी. मला सांगायचं काय, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत जसंच्या तसं जे आलंय ते जर समजून घ्यायचं असेल तर ज्यांनी ते इथपर्यंत आलंय त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करायला पाहिजे. विठ्ठल माऊली, नाथ संप्रदाय आजपर्यंत सगळ्या गुरु परंपरेचं मूळ आहे. हो, म्हणजे कसं प्रमाण आहेत आपल्याकडे. आदिनाथ उमा बीज प्रगटली,
मच्छिंद्राला हातले सहज स्थिती. बर माऊली, भगवान शंकरांना आदिनाथ ही पदवी आहे. माऊली, पार्वती मातेला जे काही उपदेश परमार्थाचा झाला, पार्वती मातेला सुद्धा नाथ पदवी आली आणि नाव पडलं उमानाथ. उमानाथ. मग या नाथ संप्रदायामध्ये अनेक आखाडे आहेत, अनेक परत त्याच्या उपशाखा आहेत. बघा, गिरीपुरी भारती, त्यातील एक दोन शाखा मी तुम्हाला सांगेल. कीर्तन सुरुवातीपासून जर बारकाईने ऐकलं, काय होतं, अतिपरिचयात अवज्ञा. काय मच दिसतोय, पेट्रोल विकतोय, तंबाखूची पुडी देतोय. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, दारीच महिमान येईल करो, दारीचा महिमान येईल करो. तुका म्हणे दारीच महिमान येईल करो, दारीच महिमान येईल करो. 9 वाजेपर्यंत तुम्ही मला ओळखीत नाही, मी तुम्हाला ओळखीत नाही. सगळ्या प्रश्नांचे उत्तर देऊ शेवट. विठ्ठल 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 जोपर्यंत समोरचा माणूस सांगणारा आहे आणि केवळ मलाच कीर्तन सांगतोय अशी भूमिका जोपर्यंत आपली होत नाही. बघा, माझा अनुभवाचे बोल येते. मला तोपर्यंत कीर्तन कळत नव्हतं जोपर्यंत मी समजायचो बाबा मला सोडून बाकीच्यांना सांगताय. ज्या वेळेस मला वाटायला लागलं कीर्तनकार बाबा फक्त मलाच सांगताय, त्या दिवशी बाबा कीर्तन होतं रामगिरींचं श्री क्षेत्र रामेश्वरमध्ये, आणि पहिल्या दिवशी मला ते कीर्तन कळालं. त्याच्यानंतर मी रामेश्वरला शरण गेलो आणि त्या दिवशी चंग बांधला. खरा संप्रदाय, खरा परमार्थ समजून घ्यायचा. आणि सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने, रघुनाथ बाबांच्या कृपाशीर्वादाने 26 जानेवारी 2016 इकडं सकाळी झेंडा फडकावला आणि तिथं संध्याकाळी 11 वाजता झेंडा फडकावला. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, तर बारकाईनं ऐका. पहिल्यापासून जर लक्ष दिलं तर शेवटपर्यंत लिंक लागेल. फार कूट म्हणा, फार असा पांघरून घातलेला म्हणा, किंवा झाकून पाकून खरा जो परमार्थ आहे त्याच्या अनुषंगाने आजचा अभंग आहे. बघा, नाथ संप्रदाय सगळ्या संप्रदायाचं मूळ आहे. आपण काय सांगतोय, ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री ग्रंथ ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडे चालू आहे ना. मग या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग आपण ते नेमकं समजून घेतलं पाहिजे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपाशीर्वादाने आपण इथं बसलोत ते नेमकं काय म्हणतायत. बर, मग या नाथ संप्रदायामध्ये काही परंपरा आहेत. मग तिथे पागलपंथी, दर्शनी, अवघड अशा काही परंपरा आहेत. मी थोडके नावं सांगितले, तुम्ही बघून घ्या, रेकॉर्ड झाले, तुम्ही कधी चेक करू शकता. तर मग मुद्दा हा येतो, आपणही नाथ पंथाचे आहोत की नाही. आदिनाथ, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मग मच्छिंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, मग गैनीनाथ, मग निवृत्तीनाथ, मग ज्ञानेश्वर माऊली, होय का नाही. मग आपण नेमके कोणत्या नाथाचे बुवा हे तर कळायला पाहिजे का नाही. आपल्या बापाच्या 7 बाऱ्यावर जर आपलं नाव लागलं नाही, किती तळमळ होती माणसाची. वस्तुस्थिती, नाव बदललं, महादूचं महादेव जरी झालं ना, महादूचं महादेव, तरी माणसाचं हे काय करू आता.
मग आपण आपल्या बापाच्या नावाचा उकार जरी चुकला तर एवढी आपल्याला रिस लागती. आपण नेमके कंच्या नाथाच्या गुरु परंपरेतले आपल्याला कळाय नको का? विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, ज्यांच्या कानाला छिद्र पाडलेलं आहे नाथ पंथामध्ये त्याला म्हणतात दर्शनी. काय म्हणतात? काय म्हणतात? दर्शनी. आपण बघतो ना, बघा आपल्या दारावरती भिक्षा देण्यासाठी मागण्यासाठी लोक येतात. कानाला असं करंगळीवाणी छिद्र पाडलेलं असतं, त्यात अशा मोठ्या मोठ्या बाळ्या अटकवलेल्या असतात की नाही. ते नाथ संप्रदायाचे दर्शनी पंथातले अनुयायी. कोणता पंथ? दर्शनी. आणि एक पंथ आहे अवघड पंथ. कोणता पंथ? अवघड पंथ. तर त्या अवघड पंथाचे जे अनुयायी आहेत नाथ संप्रदायाच्या अंतर्गतच, त्यांच्या कानाला छेद तसं मोठं बोक्स पाडलेलं नसतं. मग आता आपण जर नाथ पंथाचे आहोत, मान्य आहे का तुम्हाला? पण मान्य आहे का तुम्हाला आपण नाथ पंथाचे आहोत? मान्य. मग आपण दर्शनी का अवघड? गहन, गुज, गूढ आणि मग प्रगट गुह्य बोले. हित ब्रह्म केले राम जनार्दनी, पायटक ठेले आरती ज्ञान राजा. आरती ज्ञान राजा साधू संत आपण अवघडपंथी आहोत म्हणून प्रगट गुह्य बोले. म्हणजे काय? जे संप्रदायाचं ज्ञान झाकलेलं आहे ते उघड करण्याचा माऊलींनी प्रयत्न केला. पण त्याच्यात सुद्धा माऊलींची ज्याच्यावर कृपा होईल, तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, साधक असो, वारकरी असो, माळकरी असो, टाळकरी असो, पखवाद्या असो, कोणीही असो, माऊलींची ज्याच्यावर कृपा होईल त्यालाच ज्ञानबाची मेघ कळल. शब्द आहे, आहा शब्दाचे वाली फेडीजी. आपण वाट्याने सोलतो का नाही? वाट्याने सोलतानी वरची टरपल काढून आतला दाना जसा कालवणासाठी भाजीसाठी घेतो, खाण्यासाठी घेतो, तसं आहा शब्दाची वाली फेडीजी. हो, माऊली म्हणले जो भावज्ञ आहे, भावज्ञ, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ हे नावं लई झाले, पण यांच्या पुढं भावज्ञ ही स्वतः माऊलीची स्वतः तयार केलेली संज्ञा आहे. भावज्ञ. भावज्ञ म्हणजे काय? ज्याला भाव कळतो. ज्याला काय कळतो? भाव कळतो. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, कुंका नाही ठाव म्हणे मी आहे व, कुंका नाही ठाव म्हणे मी आहे व. भावा विना देव कैसा पावे, भावा विना देव कैसा पावे, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता. भावविना देव कैसा पावे, भावविना देव कैसा पावे. हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता. चिंता. माऊली बोलायचा अधिकार मला 9वा महिना सप्टेंबर राहतो ना. हा सप्टेंबरच राहतो.
15 सप्टेंबरच्या नंतर मला ती काय म्हणता येईल त्याला अधिकार आला तो बोलायचा. बायकोच्या शब्दातला भाव बदलला तरी माणूस कानपटीत देतो. पत्नीच्या शब्दातला भाव बदलला तरी तुमच्या अंतःकरणावर आढ्या उमटतात. मनाची स्थिती तुमच्या बदलते. तुमच्या मनातला भाव देवाला कळत ना सांगा हो. नाथबाबांचं प्रमाण हे. भावनिका झाला देव पाहुणा घराला. मला सांगायचं काय, भावज्ञ शब्द माऊलींनी जो वापरलाय, संतांच्या शब्दाचा भाव जर आपल्याला कळाला तर आपला परमार्थ व्यवस्थित होणार आहे. आणि परमार्थ जर व्यवस्थित झाला तर प्रपंच सुखाचा होणार आहे. बघा मग अशा नाथ परंपरेतून आपण अवघड पंथी म्हणून आपल्याला सांगितलं की ज्ञान गूढगम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिसले माझ्या हाती. आणि मग ही गुरु परंपरा म्हणा, हे तत्वज्ञान पुढं पुढं आपण घेऊन चालत जाताना जणू काही पेरणी केली आणि वरून माती अंथरावी, मग त्या बीजाला अंकुर येणार आहेत. गहू पेरले का नाही सर्वांनी, मग गहू माती आड केले का वरच ठुले चिमण्यांना वेचायला नाही. म्हणजे कोणतीही वस्तू जर उगवायची असेल ती झाकून ठेवावी लागते. मग आपण आपला विचार करायचा, मी माझ्या पुरता तुम्ही तुमच्या पुरता. आपला परमार्थ आपलं देवाला पाणी घालणं, आपलं गंटिळा लावणं आणि आपलं देवाच्या पाया पडणं. उघड का झाकून विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, 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 विठ्ठला. आणि जर झाकून असेल कोणाच्याही नजरेत येत नसेल तर त्याला कोणाची दृष्ट लागत नाही आणि ते साधनं फलीभूत होतात असं शास्त्र म्हण. बर, मग आता ही जी गुरु परंपरा आहे, ही गुरु परंपरा विस्तृत पावत गेली. आणि बघा आज 4 बारकाईनं लक्ष द्या. आज इथून पुढं आता पुढचे 6-7 दिवस तुम्हाला गण मोठी मेजवानी आहे. कुठं स्वराची मेजवानी आहे, कुठं विनोदाची आहे, सगळे. पण आज माझ्याकडं सफाईचं काम आहे. कीर्तन पहिलं असू द्या नाही तर शेवटचं असू द्या. कसं आहे माऊली, कीर्तनाची आवडीन देव निवडी आपण आणि गणपती बाप्पा सगळ्यात मोठे. आणि गणपती जर रुसले तर शंकराला लग्नाला जाऊन देती नाही. गोष्ट ऐकली तुम्ही, आखी जमीन भुसभुशीत करतात. त्याच्यामुळं आज श्री गणेश आहे म्हणून मला अभिमान आहे आणि आज मला सफाईचं काम आहे. पण त्या सफाईत सुद्धा असं वातावरण मोकळं आहे म्हणून त्याच्यामुळं मला एकदम आनंद आहे. आणि याच्यात आज तुम्ही जेवढं पात्र स्वच्छ करून घ्याल तेवढं तुम्हाला उद्यापासूनचं मिळणारं जेवण चांगलं खाता येईल. जर आज ताटात उलशिक जरी केर कचरा राहिला आणि तो जर चुकून तुमच्या श्वासनलिकेत गुंतला तर त्या महामार्गावर कुठून सफाई कामगार आहे माहीत नाही, पण काहीच उभं राहून देत नाही. ठसकान पाणी संगच विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. शब्द काढायला सुद्धा ना भाऊ कुठं कावाय ना घासावाच लागती. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, 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 विठ्ठला. आज त्या गुरु परंपरेपैकी आपल्याला ज्ञात असलेले किंवा आपल्यापर्यंत प्रकर्षानं जाणवणारे 4 पंथ कार्य करतात. किती कार्य करतात पंथ? किती? 4. बघा मोजा. स्वरूप पंथ, स्वरूप संप्रदाय रामदास स्वामींचा. चैतन्य संप्रदाय तुकाराम बाबांचा. प्रकाश संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलींचा. आणि आनंद संप्रदाय आज ज्यांचा अभंग घेतलाय ना, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा. आपल्याकडे प्रमाण आहे ना, मिळाले चतुष्ट वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी.
वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी पंढरीचा हात गौला रुपेट पंढरीचा हात कौला रुपेट पंढरीचा हात मिळाले चतुष्ट वारकरी वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी वारकरी मिळाले चतुष्ट वारकरी बघा मी प्रथमच सांगितलंय बारकाईनं ऐका. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण चतुष्टय संप्रदाय चतुष्टयाला लावायचं नाही. ते कधी लावायचं मग होळीच्या दिवशी देह चतुष्टयाची करून या होळी. लोकांना उर्मी आणि विषय यात सुद्धा फरक कळत नाही बाबा. उर्मी वेगळी विषय वेगळा. संप्रदाय चतुष्ट स्वरूप संप्रदाय आनंद संप्रदाय प्रकाश संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय हे संप्रदाय चतुष्ट आहे. आणि या संप्रदाय चतुष्ट एकत्र सगळ्यांना घेऊन चालणारा हे सगळे चारही पंथाचे वारकरी एकत्र आले आणि एक तयार झाला तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आपण ज्या वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत त्याच्याबद्दल बाबा ही माहिती आपल्याला पाहिजे. माळ घालायची ज्ञानेश्वर माऊलींची याची माहिती आपल्याला पाहिजे. बघा या वारकरी संप्रदायाचे संत पंचके 5 आचार्य आहेत. कोण कोण? ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे 5 या वारकरी संप्रदायाचे आचार्य आहेत. आणि यांनी जसं मार्गदर्शन केलंय तसा हा संप्रदाय उत्कृष्ट रीतीने चालत आहे. उत्कृष्टरित्या चालतो. ज्याला परमार्थ म्हणजे काय खरंच तळमळ लागली तो निष्ठेनं संप्रदाय करणाऱ्याच्या मागं जातो. निष्ठेनं संप्रदाय करणाऱ्याच्या नित्यनियमाच्या वारकऱ्याचे पाय धरतो आणि बाकीचे फक्त क्लास घेतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तर या 4 संप्रदायाचं जे काही संप्रदाय चतुष्ट आहे यापैकी जे आनंद संप्रदाय ही जी शाखा आहे या आनंद संप्रदाय ह्या गुरु परंपरेमध्ये असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज ज्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. निळोबाराया त्यांना वंदन करताना म्हणतात शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण एकनाथ शरण शरण एकनाथ. पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांना वंदन केलं. सकल संतांनी वंदन केलं. निळोबारायांनी वंदन केलं. आणि या नाथ बाबा आनंद संप्रदायांचे म्हणले तुम्ही बर सांगितलं पण मग त्यांची गुरु परंपरा सांगा. त्यांची गुरु परंपरा अशी बघा. भगवान विष्णू नंतर भगवान विष्णू नंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानंतर आत्री ऋषी, आत्री ऋषीनंतर दत्तात्रय प्रभू, दत्तात्रय प्रभूनंतर जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामीनंतर श्री संत एकनाथ महाराज. हो जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणती ज्यास तो सर्वांचा आद्य गुरु तयाचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्म आत्रेस उपदेशित आत्रे पाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा. सहस्रार्जुन यदू दुसरा सहस्रार्जुन यदू हे 2 शिष्य
जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जान समूळ निरसले भवबंधन. एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. किंवा आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध अत्रिशी पै केला तो शेष लादला दत्तात्रया. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण. ही नाथबाबांची गुरु परंपरा आहे. आणि ह्या गुरु परंपरेने अनुग्रहित होऊन कृपा प्रसाद प्राप्त करून आत्मसाक्षात्कारावर सिद्ध होऊन भगवंताचा अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव घेऊन आणि मग नाथबाबा आपला अनुभव प्रतिपादन करायला पुढं सरसावले. नाथबाबा आता पुढे आले. पण नाथबाबांनी काय सांगितलंय आपल्याला? संप्रदाय म्हणजे काय आपण पाहिलं, संप्रदाय चतुष्टय पाहिलं, आचार्य पंचकय पाहिलं. मग नाथबाबा काय म्हणतायत? नाथबाबा पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत की म्हणाले, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता हरिप्राप्तीचा उपाय याच्यात सांगितलाय. पण प्रत्येकाच्या नवे नवे माझ्याही मनात सुरुवातीला प्रश्न होता. चपात्या करायला आई, पैसे कमवायला बापी, बरोबर का नाही? म्हणजे हरिप्राप्ती वाचून नेमकं आमचं आडलंय काय? तुम्हाला शंका योग्य वाटते का? हरिप्राप्तीचा उपाय सांगायचा आहे, पण हरिप्राप्तीची आपल्याला गरज काय आहे? बर, आता बुद्धिवादी लोक असतात, काही आहेत, काही ते विशिष्ट आकाराच्या मूर्तीला मानत नाही. म्हणजे ते म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. मला खरंच त्यांच्याविषयी काही बोलायचंच नाही, कारण बुद्धिवादी लोकांवर कीर्तन करावं इतकंही काही माझं कीर्तन अजून खाली आलं. अजून आहेत ना, संत आहेत, देव येथे विषय आहेत ना, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, तुम्ही म्हणाल आम्ही देव मानत नाही, पण मग मी असं म्हणेल की ज्या अर्थी तुम्ही म्हणताय मी देव मानत नाही, या अर्थी मी तुम्हाला कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही करून देतो की तुम्हाला देव कळलाच नाही. तुम्ही देव मानत नाही म्हणता ना, मग मी म्हणतो तुम्हाला देव कळालाच नाही, तर मानायचा प्रश्न येतो कुठं? हां, तुम्ही ज्या मेंढ्यांचं कळप पालन करता त्या मेंढीच्या गळ्यात असणारा खडा हिरा आहे हे तुम्हाला माहीतच नाही, आणि तुम्ही म्हणावा आम्हाला हिऱ्याचं काय घेणं? अरे तुला कळालंच नाही ना राजा. मला एक सांगा, बघा शुद्ध मराठीत कीर्तन चाललंय, मला तुम्ही सांगा इथं कोण कोण असं आहे त्याला मी माणूस म्हणेल जो म्हणतो देवा मला नुसतं दुःखच दे? हात वर करा, मी त्याला इथं माणूस म्हणेल. असा कोण आहे जो म्हणतो मला दुःख दे? आहे का इथं कोणी? आहे का? मग दिल्यावली काटक चंगळ वे मर का मग दुःख दिल्यावर देवानं? वाटतं का कोणाला मला दुःख यावं? नाही. बर, मग मला सांगा, दुःख येऊ नये असं वाटतं, दुःख निघून जावं असं वाटतं, मग ते किती काळापुरतं निघून जावं असं वाटतं? म्हणजे समजा दिनांक 20 ते दिनांक 27 पर्यंत श्री क्षेत्र पिंपळगाव कुंजरा येथे अनेक गुलाबजांबूच्या, बालुशाहीच्या, खिचडी बिचडी सगळ्याच्या पंक्ती होणार आहे. आणि देवा 8 दिवस आमचा डायबिटीस निघून जाऊ दे, आणि नंतर डायबिटीस आणि बीपी, रक्त पातळ आणि रक्त घट सगळं संगच येऊ दे. असंच 8 दिवसापुरतं दुःख निघून गेलेलं चालेल अशी अपेक्षा आहे तुमची? नाही. म्हणजे दुःख कसं जायला पाहिजे? कायमचं गेलं पाहिजे. ते परत आलं नाही परत आलंच नाही पाहिजे. बर, आता सगळ्यांना वाटतं की नाही आपण सुखी व्हावं, मग सुख किती दिवस आलं पाहिजे? थोड्या दिवसांनी गेलं पाहिजे का? आता असं झालंय, मी नाही घातलेला चष्मा, त्याच्यामुळं सगळं चाललंय अंदाजी. मग तुम्ही निदान तोंडानं बोलले तर मला कळन काहीतरी चाललंय. विठ्ठल 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 विठ्ठल. सुख कायमस्वरूपी राहावा आणि दुःख कायमस्वरूपी निघून जावा. आणि याला शास्त्रात म्हणतात
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, आणि यालाच म्हणतात देव. आणि हे तर सगळं तुम्हाला पाहिजे नवे नवे, रात्रंदिवस त्याच्यासाठी तर मरमर करताय. पण फक्त आपण ज्याच्यासाठी मरमर करतोय, जे मिळवण्याची अपेक्षा करतोय, त्यालाच देव म्हणतात. एवढंच तुम्हाला माहिती नाही, आणि म्हणून माऊलीला म्हणावं लागलं, हरिसी न भजसी कवन्या कवन्या गो हरिसी न भजसी कवन्या गो. कवन्या गो रे हरिसी न भजसी कवन्या गो रे कवन्या गो रे हरिसी न भजसी कवन्या गो रे. सायासे करीशी प्रपंच दिननीसी. सायास करीसी प्रपंच दिननीसी. सायासे करीसी प्रपंच दिननीसी. सायास करीसी प्रपंच दिननीसी. हरिसी न भजसी कवन्या गो. कवन्या गो रे हरिसी न भजसी कवन्या गो. कवन्या गो कवन्या गो. हरिसी न भजसी कवन्या गो रे कवन्या गो रे हरिसी न भजसी कवन्या गो रे कवन्या गो रे. बघा, आपण ज्याच्यासाठी मरमर करतोय ना, कशासाठी मरमर करतोय, कशासाठी रात्रंदिवस आपली ओढाताण चालली, हे फक्त समजून घेतलं तर तो झाला परमार्थ, आणि न समजून घेता पिटापीट चालली तर तो झाला प्रपंच. माझं कीर्तनातलं पहिलं वाक्य, परमार्थ समजून नाही घेतला तर प्रपंच सुखाचा होऊ शकत नाही. सूत्र समजतंय का तुम्हाला? हा, हरिप्राप्तीची तुम्हाला गरज आहे का नाही सांगा. तुम्हाला आयुष्य सुखी व्हावं वाटतं की नाही? असं दुःख निघून जावं, परत येऊच नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर सगळे आनंदासाठी मरमर करतात, आणि म्हणून हरीची व्याख्या नाथबाबांनी हरिपाठात सांगितली, सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया. 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 आनंदपदी जाया म्हणती हरी. आनंदपदी दया चित्त हरी. आनंद सत्य दया चित्त हरी. सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया. आनंदपदी जाया म्हणती हरी. सत्पद निर्गुण, चित्पद सगुण, सगुण निर्गुण, हरीचे पायी. हो, म्हणजे आपण जे मिळवायचा प्रयत्न करतोय तो हरीचे. आपल्याला ज्याची अपेक्षा आहे त्याला संतांनी म्हटलंय देव, आणि तो देव प्राप्त करण्याची जी काही थिअरी आणि प्रॅक्टिकलचा जो मार्ग संतांनी लिहून ठेवला त्याला संतांनी म्हणलं परमार्थ. मग आपल्याला सुखी व्हायचं असेल तर फक्त संतांनी शब्द बदलावलाय परमार्थ, पण तुमचा प्रपंच सुखाचाच होणार आहे. मला सांगा दादा, तुमच्या शरीरावर पटकन आता पळावं लागलं आपल्याला. तुमच्या शरीरावर एक शर्ट आहे कापडी, माता माऊली हो, तुमच्या शरीरावर कापड आहे का नाही, साडी आहे का नाही? मग मला सांगा, ही तुमच्या शरीरावर साडी आहे का कापड आहे? बोला, साडी आहे का कापड आहे? कापड. काय झाले, कान बांधले ना, थोडं मोठ्यानं बोलचं. आता मी म्हणतो, हे कापड आहे का धागा आहे? लक्ष द्या, कापड आहे का धागा आहे? हा, असं मोठ्यानं थोडं. धागा आहे का कापूस आहे? कापूस आहे का माती? कापूस कुठून आला? कापूस आहे का माती? माती तत्व जलतत्वातून तयार झालंय माऊली. मग हे माती आहे का जल आहे? पाणी. माती पाण्यातून आली ना, पंचतत्वाचा विस्तार. माती पाण्यातून आली, माती का पाणी आहे? पाणी. पाणी हे तत्व तेज अग्नितत्वातून तयार झाले, तेज तत्वातून तयार झाले. मग हे पाणी आहे का अग्नी आहे? अग्नी. माऊली,
अग्नी तत्व आकाश तत्वातून तयार, वायू तत्वातून तयार झाले. मग हे अग्नी का वायू आहे? वायू आहे. माऊली, वायू तत्व आकाश तत्वातून तयार झाले. मग हे वायू आहे का आकाश आहे? माऊली, आकाश तत्व प्रकृतीपासून तयार झाले. हे आकाश आहे का प्रकृती आहे? प्रकृती परमात्म्यातून तयार झाली. मग हा शर्ट आहे, साडी आहे का परमात्मा आहे? भरला घन दाट हरी, भरला घन दाट हरी देशे भरला घन दाट हरी देशे भरला घन दाट हरी ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, ज्ञानदेव फळ नारायण पाठ, ज्ञानदेवा पाठ नारायण पाठ दाट हरी देशे भरला घन दाट ज्ञानदेवा पाठ हर्या वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे. चुकीबद्दल माफी असेल. मग सगळीकडे परमात्मा ओतप्रोत भरला आहे. याचा अनुभव आणून देताना ज्ञानेश्वर माऊलींनी पुरावा दिला आणि आपण प्रॅक्टिकलही पाहिलं. मग हे उदाहरण भाऊ प्रपंचातले का परमार्थातलं? हे कपडा कशातलं? पण याचा बारीक धागा काढीत गेल्यावर कुठं जातं माणूस? जाणारच ना. का? कारण सत्पद ते ब्रह्म आणि चितपद ते, अरे माया म्हणजे काय? त्या निर्गुण निराकार परमात्मा कशाना कशाच्या रूपानं आकाराला आला, याला म्हणतात माया. उदाहरण, हे काय आहे? लोखंड. हे काय आहे? हे काय? पण भाऊ यानं आकार घेतला हो. याच्यामुळं आता हे आहे जरी लोखंड, पण याला म्हणतात दांडको. समजतंय का? हे मूळ का? जाऊ द्या, लोखंडाचा भाव कमी आहे ना. सोन्याचे बिस्किट तयार केले जातात आणि ते पगळून अलंकार बनवले जातात, होय का नाही? मग मला काय म्हणायचंय, सापडताना सोनं असं बारीक माती रूपानं सापडतं, आहे का नाही? पण ते फक्त आकाराला आलं म्हणून सोन्याचं बिस्किट किंवा बाळी बुगडी पाटल्या झालं, आहे का नाही? म्हणजे सोन्यानं फक्त आकार घेतला तरी ते मूळ रूपात आपल्याला लक्षात येत. जरी आहे हे आज लोखंड नाही का? सोन्याचा दागिना आत्ता सोनं नाही का? पण आकार घेतल्यामुळं आपली भंभेरी उडाली आणि आपल्याला सोनं कळायला लागत नाही, सोनं कळत नाही. मग आपण म्हणतो तो मणिहार आहे, ते टाप्स आहे, ते मंगळसूत्र आहे, पण ते मूळ काय आहे? काय आहे? मग निर्गुण निराकार परमात्म्यानं फक्त आकार घेतला आणि त्या आकाराला नाव आलं प्रकृती. काय नाव आलं? आणि बघा गंमत काय झाली, एक तर तिथं गडबड झालीच, त्यानं आकार घ्यायला लागत नव्हता, त्यानं आकार घेतला, हा झाला का पहिला मुद्दा. आणि त्यानं आकार घेतला, तो गपचित बसला. आपण शहाणपणा केला, आपण त्याला नाव देऊन ठेवलं. अजून उदाहरण, लोखंड आकाराला आलं, मग आकाराला त्याचं ते गपचित आहे का नाही? आपण म्हणलो हा माईक आहे. आता याला किती दिवस माईक 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 सगळ्यांच्या प्रचलित शब्द झाल्यावर लोखंडापर्यंत लक्ष जाईन आपलं. अजून उदाहरण घेऊ आपण दुसरं, लाकूड आहे. लाकडाला आकार दिला, त्याला आपण नाव ठेवलं खुर्ची. पाय बरं का, लाकडाला काय दिला? आकार. लाकडाला आला आकार, याला म्हणायचं प्रकृती, आणि आपण नाव ठेवलं खुर्ची. ही झाली कल्पना अविद्या, तेने झाला जीव आणि मायोपाधी शिव बोली जेती. मग आता मला सांगा, तुम्हाला जर आयुष्य सुखी करायचं आहे तर तुम्हाला हरीची गरज आहे का नाही? आहे का नाही? मग तो हरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आपला एक ग्रंथ त्याने लिहून ठेवला, एकनाथी भागवत बाबा.
आणि त्या एकनाथी भागवत ग्रंथामध्ये 26वा अध्याय आणि ओवी क्रमांक आहे 314. लिहून न्यायची, चुकलं 2 मुस्काडीत माझ्या हाणायच्या. ओवी लिहून न्यायची, चुकीची ओवी आली तर मुस्काडीत हाणायची. 26व्या अध्यायामध्ये 314 क्रमांकाची ओवी ते म्हणतात, भावे धरिल्या सत्संगती. ऐका बरं का, भावे धरिल्या सत्संगती साधका भवपा. मग तो हरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आपला एक ग्रंथ त्याने लिहून ठेवला, एकनाथी भागवत बाबा. आणि त्या एकनाथी भागवत ग्रंथामध्ये 26वा अध्याय आणि ओवी क्रमांक आहे 314. लिहून न्यायची, चुकलं 2 मुस्काडीत माझ्या हाणायच्या. ओवी लिहून न्यायची, चुकीची ओवी आली तर मुस्काडीत हाणायची. 26व्या अध्यायामध्ये 314 क्रमांकाची ओवी ते म्हणतात, भावे धरिल्या सत्संगती. ऐका बरं का, भावे धरिल्या सत्संगती साधका भवपाश निर्मुक्ती. या लागी अवश्य बुद्धिमंती करावी संगती संतांची. बघा, जर सत्संगती जर धरली म्हणले तर तुमच्या मागं जे जन्म मरणाचं राडगाडगं लागलंय, भवपाश निर्मुक्ती, भवपाश जे लागलंय ते निघून जाईल. पण त्याच्यासाठी काय करायचं म्हणले, अवश्य बुद्धिमंतांनी संतांची संगत धरायची. मग काय म्हणले, हरिप्राप्ती जर करायची असेल तर संतांचे पाय धरावं लागेल, होय का नाही. मग आता संत नेमकं कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं, तेची संत संत येत विठ्ठल, संत येत विठ्ठल, संत येत विठ्ठल. तेची संत संत येत विठ्ठल, जनता येत विठ्ठल, येत विठ्ठल. संत श्रेष्ठ निळोबरायांचं प्रमाण हे, तेची संत ज्यांचं हित विठ्ठल. अलीकडं वाचनात बाबा माझ्या हित प्रमाण आलं तुकोबारायांचं, फार छान, फार छान. तुकोबारा या विश्वव्यापक प्रेमाला प्राप्त झाले आणि मग त्यांनी संतांचं प्रमाण लिहिलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे संतपणा याची नाव, तुका म्हणे संतपणा याची नाव, जरी होय जीव सकळांचा. जर तो महात्मा सगळ्या सृष्टीचा जीव होत असेल, हो, हे विश्वची माझे घोर, असं तर त्याला वाटत असेल तर त्याला संत म्हणा. आणि अशा संतांचे पाय धरायला सांगितले अभंगाचं पहिलं. हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय. दारावे संताचे ते पाय, दारावे संताचे ते पाय. साधती साधने, साधती साधने, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. साधने 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 साधती साधने. हरिप्राप्तीचे उपाय, दारावे संताचे ते पाय, दारावे संताचे पाय. हरिप्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय.
बाबा जर 2 तास वेळ असला ना निरूपणाला 2 तास बरं. पोट भरत पोट आणि मज्जा येईल. तर ते तुम्ही हातातच दिलं 7:45ला सुरू करायला. मग ते आता असं आता मी उपाशीन तुम्ही उपाशी पाहू आता चला. बर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. बर मग आता परत प्रश्न आला तुला जर डोकं येतं नाम कुठे. प्रश्न तसाच राहिला ना भाऊ. आणि मी बाबा असाय कीर्तन झाल्यावर अर्धा तास थांबवतो पण एवढी बेकारी माई मला कोणी विचारायलाच काही येत नाही बा का तू असं आडवं का म्हणून बोलला. बरं मी पाय देऊन नांगरितो बा मग नेमके एकांटी भेटून हाणायचा विचार आहे काय सगळ्यांचा ते काय कळा ना. विठाला 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 तिने साधती साधनी. तर तिने साधती साधने साधन साधन मिळतं संतांकडून साधन मिळतं म्हणजे संतांकडून नाम मिळतं. आहे का अभंग नामाचा उल्लेख करणारा आहे का नाही. नामा परते साधन नाही जे तू अनेक करशील काही जे तू अनेक करशील काही जे तू अनेक करशील काही. नामा परते साधन नाही जे तू अनेक करशील काही तू अनेक करशील काही रे तू अनेक करशील काही. आता काही शंका सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हे झालं मराठीत. कलौ नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यथा हरैर नामैव हरैर नामैव हरैर नामैव केवलम. विठला 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 सकळ शास्त्रांचा निर्धार आणती तुलाची विचार विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे. संतांकडून मिळणारं साधन हे नाम असतं आणि ज्याला संतांकडून नाम हे साधन मिळतं त्याच्या जन्म मरणाची सुटका होते. नवे नवे सगळ्यात मोठे दुःख त्याची माऊली. आता नाथबाबांच्या एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 10 आणि ओवी क्रमांक 446 अध्याय क्रमांक 10 ओवी क्रमांक 446 ते म्हणतात मज लागी दुःख व्हावे मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. आपल्याला वाटत नाही दुःख यावं पण ते आल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्याला सुटका नाही. पण जर संतांची संगत केली परत मगाची उभी जर संतांची संगत केली भावे धरिल्या सत्संगती भावे धरिल्या सत्संगती साधका भवपाश निर्मुक्ती. या लागी अवश्य बुद्धिमंती या लागी अवश्य बुद्धिमंती करावी संगती संतांची. परफेक्ट प्रमाण बसलं दुसऱ्या चरणाला. तेने साधती साधने 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 तुटती
साधती साधने तेने साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने नाथबाबांच्या अध्याय क्रमांक 26 मधल्या 314 क्रमांकाच्या ओवीला परफेक्ट प्रमाण बसलं. तिने साधती साधने तुटती भावाची बंधने. संतांचे पाय धरले तर साधन नाम मिळेल आणि त्यानं काय होईल? भावबंधन तुटून जाईल. म्हणजे काय होईल? जन्म मारायचा परत प्रश्नच राहणार. कारण जन्म घेणे दुःखाचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाशी जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जेव्हा जेव्हा जन्माला येणार ज्या ज्या वेळे जेव्हा जेव्हा आपण जन्माला येणार तेव्हा तेव्हा दुःख भोगण्यासाठीच नव्हे नव्हे जेलमध्ये माणसाला टाकलं जातं, शिक्षा भोगण्यासाठी टाकलं जातं. आणि मागच्या वेळेस ज्या काही आपल्या हरळीच्या काशा शिल्लक वाट्या नांगरल्या हो त्या गोळा करून जाळायला आपल्याला हा जन्म आहे. म्हणजे आपण आता हरळ उगून ठेवायची असा अर्थ नाही होत त्याचा. विठ्ठल 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 भाऊ, अरे वेद वर्णू गेला पुढे मावनावाला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे आणि पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. विठ्ठल 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 बस बस थोडे बस. बघा, संतांना शरण गेलं पाहिजे. संत आपल्याला नाम देतील आणि त्या नामाचं काय नेमकं करायचं, काय संग खायचं, चपाती संग खायचं का नुसतंच हाणायचं, संत सांगतील. आणि परफेक्ट तसंच वागले. बाबा, गायनाचा क्लास मी केलाय थोडा. पहिला 6 किती दिवस लावावा लागतो? तुम्ही केलं नाही? हे हो, मी महिनाभर लावतो होतो. ठिकाण सांगतो तुम्हाला. आता ते आत्मा मालिक आहे का तिकडे कोपरगावला, त्याचं नाव आधी ओम गुरुदेव होतं. आणि 2009-10 मध्ये तिथं संगीत महाविद्यालय चालू झालं. गांधर्व विद्यालयाचं त्यांना ते लायसन मिळालं होतं, उपशाखा. आणि तिथं गजानन सुतार म्हणून सर होते. आणि ते म्हणायचे तुझा जोपर्यंत 6 लागत नाही आणि तो 6 ओंकारावानी लावायला लागायचा असा लांबलचक नाही जाग्यावर, जोपर्यंत 6 लागत नाही तोवर तुझं काही उपयोगच नाही. मग मला सांगायचा मुद्दा आहे, त्यांनी जसं सांगितलं तसंच्या तसं परफेक्ट तुकाराम महाराजांनी जे केलं तेच आपण करतो, पण त्यांनी जसं केलं तसं नाही करीत. म्हणून ते सदैव वैकुंठाला गेले आणि आपले हालकुत्रे खायना. विठ्ठल 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 नाम घ्यायचं, नाम घ्यायचं, नामस्मरण करायचं. बघू एकदा विठोबा रखुमाई भजन घेऊ आणि 5 मिनिटात आपण थांबूयात. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बघा, अभंगाचा उर्वरित भाग पाहणे अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची.
हा काय आहे नक्की? हे वेगवेगळ्या रंगाचे फुलं. यामध्ये फुलं आणि अजून काही आहे का? काय? धागा. काय? धागा. या एका धाग्यानं सगळ्या फुलांना बांधून ठेवलंय, होय का नाही? धागा जर काढून टाकला हा हार राहील का? काय होईल? फुलं रानोमाळ पसरतील. फुलं काय पसरतील? रानोमाळ पसरतील. जसा या हारामध्ये धागा आहे तसा आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आत्मा आहे. ज्ञानेश्वर माऊलीने याचं प्रमाण दिलं. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी एक देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशा सहस्र रश्मी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी किंवा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाची निधान सर्वांगटी पूर्ण एकनंदे असो. नाम दिलं, संतांची संगत केली, भवबंधन तुटून जातील. पण म्हणले हे मी मनाचं नाही सांगत तुम्हाला, देती ग्वाही. बर मग आता शास्त्रातही जर तेच सांगितलंय, वेदांमध्ये तेच सांगितलंय, तर आपण संतांना शरण जायला हवं का नको? काय वाटतं तुम्हाला? बाकी तर सगळं जाऊ द्या, आपल्या आयुष्यात दुःख जाऊन आनंद यावं एवढं तर वाटतं का नाही? मग एवढ्यासाठी तरी संतांना शरण गेलं पाहिजे. आणि एवढ्यासाठी संतांना जर शरण गेले नाही, परमार्थ तर कळणार नाही, आणि परमार्थ कळाल्याशिवाय प्रपंच सुखाचा होणार नाही. असो, अभंगाच्या उत्तरार्धामध्ये नाथबाबा म्हणतात की संतांक गेल्याशिवाय तुमच्या मनातली इच्छा जी आहे, काय इच्छा आहे तुमच्या मनात? मला आमकं मिळावं, तमकं मिळावं, यानं सगळ्यात मूळ इच्छा ही आहे, मला कधीही न संपणारा आनंद प्राप्त व्हावा, कधीही न संपणारं सुख प्राप्त व्हावं. आणि हे जे तुमचं मनोरथ आहे, मनाची इच्छा आहे, ती पूर्ण होईल. एका जनार्दनी संत, 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 पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती
पूर्ण करीती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्णे करती मनोरथ. म्हणून संतांना शरण जायचं. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. का म्हणतात असं वेद? कारण तिने साधती साधने तुटती भवाची. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. का? कस काय? कारण तिने साधती साधने तुटती भवाची बंधने. बघा, कमी वेळात धावत्या वेगात आणि जसं सद्गुरू रघुनाथ बाबा, हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपद बाबा, सच्चिदानंद संत रामदास बाबा, तुम्हा सकल ब्रह्मांडी वृंदांनी जशी बुद्धी दिली त्या ओघवत्या वाणीमध्ये दोन साधू संतांचे विचार माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जर एखादा शब्द आपल्या काळजाला लागून इजा करणारा ठरला असेल तर लेकराच्या अंतःकरणानं माऊली माफ करा. जे काही योग्य आहे ते माझं नाही, सद्गुरू माऊलींचं आपणासारख्या ब्रह्मवृंदांचं आहे. बापाच्या ताटात बाळ जेवायला बसलं ते त्याच्याच ताटातला घास घेतं आणि त्याच्याच मुखात घालतं. तो उष्टा घास खाताना बापाला जसा अधिक आनंद होतो, त्या योगानं तसा काही हा योग जुळून आला. आणि झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपद बाबा, सच्चिदानंद संत रामदास बाबा, सद्गुरू माऊली, सद्गुरू रघुनाथ बाबा, तुम्हा सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी, कवडे बाबांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर